काम करता करता आता 1 वाजलेलं आहे आणि आता मी इकडे सगळे डबे पॅक करून घेते। चपाती भाजी सगळे फिरायला निघालो ना प्रवासाला तर सामान कमी घ्यायचं। सो मस्त मित्रांनो संध्याकाळचे आता वाजलेले आहे। सो फायनली मित्रांनो आमची येऊन ट्रेन थांबलेली आहे गोकर्णला। नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका। डोंबिवलीकर स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आणि मित्रांनो आज आहे 27 तारीख आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आमची गावची तिकीट बुकिंग झालेली आहे आणि बरोबर एंडिंगलाच आम्हाला तिकीट भेटली आहे। कारण तुम्हाला माहिती आहे मेचा महिना असतो आणि खूप सारी गरमी असते आणि 2 महिन्यापूर्वीच आम्ही तिकीट काढले। आम्ही लवकर काढणार होतो पण आम्हाला कधी भेटली नाही। जर ह्या महिन्यात तुम्ही पाहायला गेलात तर असं वाटतं की जुलैचा महिना आहे आणि जुलैची 27 तारीख आहे, नाही का? एवढा जोरात मुसळधार पाऊस पडत आहे। सो ठीक आहे म्हटलं आता तिकीट तर आपली निघालीच। मी चाललेली आहे माझ्या गावी म्हणजे उडपीला सासरी देवदर्शनाला। सो इकडे साईचे पप्पा। हॅलो मित्रांनो, आमचं गावचं तयारी पूर्ण झालेली आहे, पॅकिंग बिकिंग सगळं झालेलं आहे। आता प्रॉब्लेम एकच आहे, पाऊस ढग भरलेलं आहे पूर्ण। आता काय माहिती पाऊस जर जास्त पडला तर मग वांदे होतील। म्हणजे 2-3 दिवस कंटिन्यू पाऊसच आहे। 23-24 तारखेपासून पावसाने सुरुवातच केलेली आहे। एक मी व्हिडिओ काढलेला पूर्ण मुंबई आमची तुंबलेली आहे। आता माहिती नाही आमची पिकनिक कशी होणार ते। असं ठीक आहे, बोलतात ना देवाच्या दर्शनाला चाललोय सो तिकडे सगळं देवावरती टाकूया, नाही का? सो चला आता नाश्ता पाणी करून झालेला आहे आणि आता जेवणाची तयारी करायची आहे। म्हणजे थोडासा सांबर भात बनवायचा आहे। आम्ही जेवून जाणार कारण आमची दुपारची गाडी आहे त्यासाठी आणि चपाती भाजी बनवायची आहे। सो चला मग पटपट आपण कामाला लागूया। सुरुवात केलेली आहे, कपडे पण धुवून झालेले आहेत आणि आता आम्हाला नेण्यासाठी चपाती वगैरे पाहिजे। म्हणजे मी सगळं जेवण बनवलेलं आहे, सांबर भात आणि बटाट्याची म्हणजे फ्राय बटाटा बनवणार आहे, टोमॅटोची चटणी बनवणार आहे। तिकडे आता मी चपाती बनवते कारण सुकी सुकी भाजी असेल ते कसं बरं वाटतं ना। आणि साई बच्चे असल्यामुळे कसं सगळीच मी तयारी करून घेते, म्हणजे बाहेरचं खाण्याची कसं हे नको। आता पाऊस पण पडतोय, मेघराजाने बोलतात ना लवकर आगमन केलेलं आहे। फ्राय बटाटा बनवते, इकडे चपाती बनवते पटापट, इकडे सांबर बनवलेलं आहे। आता राईस बनवला की मग झालं आपलं स्वयंपाक। मग सगळं पॅकिंग करायला सुरुवात। तो फायनली मित्रांनो सगळं काम करता करता आता 1 वाजलेलं आहे आणि आता मी इकडे सगळे डबे पॅक करून घेते। चपाती भाजी सगळं जेवणाचं, टोमॅटोची चटणी घेतलेली आहे। आणि बोलतात ना आपण कुठे फिरायला निघालो ना प्रवासाला तर सामान कमी घ्यायचं। पण आता माहिती आहे की पाऊस आहे ना त्याच्यामुळे तरी पण आम्ही एकच बॅग भरलेली आहे, त्याच्यामध्ये सगळं सामान घेतलेलं आहे। ती माझी असणार आहे पाठीमागे अडकवायला, एक आपले कॅमेरा वगैरे ती मिस्टरांची एक बॅग आहे। अशा आमच्या 3 बॅग झालेल्या आहेत आणि ह्या बॅग मध्ये आम्ही सगळं जेवणाचं सामान जेवण पाण्याची बॉटल वगैरे सो अशा प्रकारे आम्ही घेतलेलं आहे सगळे बॅग आमच्या। आम्ही एकच कपड्यांची मोठी बनवलेली आहे म्हणजे टेन्शन नाही का? थोडेफार कपडे आम्ही कमीच घेतलेले कारण आम्ही तिकडे गेल्यावर शॉपिंग तर करतोच, त्यासाठी असे डब्बे पहिले जेवणाचे भरून घेतात। आता पटापट आपल्याला निघायचं आहे आणि फायनली मित्रांनो सगळी कामं आवरता निघायची वेळ झाली। पटापट आम्ही तयारी केली, ऑटो पकडली आणि निघालो आम्ही डोंबिवली स्टेशनला आल्यानंतर लगेचच आम्हाला डोंबिवली गाडी भेटली। गाडीमध्ये अजिबात गर्दी नव्हती कारण दुपारची वेळ होती। आणि फायनली मित्रांनो आम्ही येऊन पोहोचलेलो ठाणेमध्ये आणि खूपच लवकर आलो। आम्हाला वाटलं की गाड्या लेट आहेत ना त्यासाठी आम्ही लवकर निघालो आणि अजून इकडे अर्धा तास आम्हाला बसावं लागणार। अर्ध्या तासानंतर आमची गाडी येणार। सो इकडे साईचे पप्पा आहेत, इकडे साई आहे। आम्ही आमच्या गाडीचा वेट करत आहोत आणि गाडी आली की लगेचच आपण निघणार आहोत। सो फायनली मित्रांनो आपली आता मस्त गंगा एक्सप्रेस येत आहे। आणि फायनली मित्रांनो आमची ट्रेन सुरू झालेली आहे। मस्त आम्ही आमच्या सीटवरती बसलेलो आहोत आणि आमच्या इकडे जे कंपाऊंड मध्ये आमच्या जे सीटवरती जी माणसं आहेत ती पण खूप चांगली आहेत। मस्त इकडे काकी आहेत, काका आहेत आणि मस्त आम्ही गप्पा गोष्टी करत आहोत। छान मस्त प्रवासामध्ये प्रवासामध्ये ना माणसं चांगली भेटली ना आपला प्रवास पण मस्त होतो। आणि सकाळपासून मेघराजाने पण एवढा आमच्यावर उपकार केले ना की आलाच नाही पाऊस, पण बाप्पा लावले की आमचा प्रवास मस्त सुखाचा होऊ दे, आम्हाला सुखाचं जाऊ दे, सुखाचं येऊ दे। चला मग आमचा प्रवास सुरुवात झालेला आहे, चला मग तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा। त्याच्यामुळे मस्त आता आम्ही मस्त गप्पा गोष्टी मारले, थोडंसं टी टाइम झालेलं आहे। मस्त चहा वगैरे पियाला गरम आणि एवढं म्हणताना आता मस्त वातावरण झालं एकदम क्लायमेट पावसाने मस्त एकदम म्हणजे ना असं वाटतं की पावसाळा सुरू झालं नाही का, एकदम सगळीकडे हिरवगार खूप मस्त होतं। दाखवते तुम्हाला, पाहू शकता किती सुंदर अशी निसर्गाने नटलेली एकदम हिरवीगार झाडे झाले, मस्त वाटते ट्रेन आहे।
भारी वाटते ना एकदम. आणि साई आणि साईचे पप्पा इकडे बघा. साई मस्त वरच्या याच्यामध्ये झोपले सीटवरती दोघी जण आणि व्हिडिओ पाहतायत. तो चला मस्त झालेला आमचा प्रवास. छान वाटतं एकदम. भेटूया थोड्या वेळाने. सो मस्त मित्रांनो संध्याकाळचे आता वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत आणि आमची ट्रेनने आमच्या स्टॉप घेतलेला आहे आणि सगळेजण बाहेर होते वेळेवर. सगळेजण थांबलेत. आम्ही दोघंच बाहेर आले. साई आतमध्ये आहे मोबाईलमध्ये गेम खेळतोय आणि मस्त कलंगबनी बुद्रुक स्टेशन. कलंगबनी अच्छा तिकडे थांबलेलं आहे आणि खूप वेळ झाला. मग आम्ही पण उतरलो खाली नाही का. सगळ्या लोकांना भेटून बघा खूप सारे लोक आहेत आणि संध्याकाळचं वातावरण एवढं भन्नाट वाटतंय ना. कसं वाटतंय गो ते वातावरण आहे ते सकाळपासून. हां आणि एकदम भारी वाटते. असं वाटतं का ही आम्ही पावसाळ्यातून पिकनिक काढ. मान्सून ट्रिप. उन्हाळ्याची सुट्टी पावसामध्ये. ही अशी आहे आमची मस्त गंधा एक्सप्रेस. मस्त आहे ट्रेन. आम्ही 2-3 वेळा ह्याच गाडीने आलेलो मस्त गंधाने. ढग बघा भरलेत. इकडे लावून दाखवते. इलास्टिक आहे ती इलास्टिक. कपड़े सुखो. देखो भाई लोग अभी ट्रेन में कपड़ा सुखाने का बारी आ गई. सही आहे घेऊन टाक. सो इकडे बघा मित्रांनो एक रश्शी विकार आहे. रश्शी म्हणजे इलास्टिक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आता हे पण दिलं आहे. हां पावसाळ्यासाठी कपडे सुकू शकतो आपण त्याच्यावरती. अभी नीचे नहीं आएगा ठीक है. लेकिन अपने को कम स्पेस में खींचने का खाली कम स्पेस नहीं. ये जो हुक है इसको नीचे करो. नीचे आया इसको पकड़ो इधर फंसा दो इसको. हो गया. कम स्पेस में भी लगा सकते. सही मस्त जुगाड़ है. कपड़े सुखाने का मस्त जुगाड़. आणि 100 रुपये ये पावसातून होईल ना. चला ट्रेन मधली खरेदी झाली. नंतर आम्ही मस्त झोपून गेलो आणि आता येऊन पोहोचलेलो आहोत गोकर्णा स्टेशन वरती. आपला प्रवास संपलेला आहे. फायनली मित्रांनो आमची येऊन ट्रेन थांबलेली आहे गोकर्णाला आणि आम्ही इकडे गोकर्णाला येऊन उतरलेलो आहे. सासरी तर मी जाणारच आहे पण पहिले आम्ही महादेवांचं दर्शन करणार. पहिले आम्ही गोकर्ण फिरणार आहोत. 2 दिवस आमची इकडे ट्रिप होणार आहे. नंतर इथून आम्ही जाणार आहोत उडुपीला. सुचला हॉटेलवालीशी आधी आमचं बोलणं झालेलं होतं की आम्ही येणार होतो त्यासाठी. मग आता आम्ही फोन करत आहोत आणि आता आम्ही हॉटेलवरती चाललो. सर आम्ही पटापट जाऊया. सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो. आणि सकाळ झालेली आहे तर आम्ही 4:30ला आलो आमच्या इकडे होमस्टेमध्ये. इकडे आम्ही रूम घेतलेला आहे आणि रूम मध्ये आल्यानंतर आम्ही लगेचच झोपलो. जर मित्रांनो तुम्हाला गोकर्णाला यायचं असेल तर आम्ही मस्तगंधा एक्सप्रेसने आलो आणि तिथे आल्यानंतर तुम्ही टॅक्सीने या. टॅक्सी 100 रुपये घेतले कारण कमी नाही करत कारण रात्रीचा टाइम असतो ना. आणि मस्त आता आमची मॉर्निंग झालेली आहे. आम्ही मस्त तिघं पण फ्रेश झालेलो आहे आणि मिस्टर सकाळी गेलेले वॉकिंगसाठी. कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त वाटलं. आम्ही पहिल्यांदा बीच वरती रनिंग वर्कआउट एकदम मस्त केलं. एकदम फ्रेश वाटलं आणि पाऊस पण होता. पाऊस ना आम्ही आल्यापासून रात्रीपासून पाऊसच आहे इकडे आहे ना. मुंबईला एवढा पाऊस नाहीये आणि मस्त वाटलं. आणि जर तुम्हाला हॉटेलचा नंबर पाहिजे तर मी देईन रिसेप्शन बॉक्स मध्ये. टॅक्सीवाल्याचं पण देईन. मस्त आहे इकडे. हॉटेल पण छान आहे. होमस्टे आम्ही घेतलेला आहे मस्त एकदम आणि छान वाटलं. गरम पाणी पण भेटलं थंड पाणी पण भेटलं. सगळी सोय केलेली आहे खूप छान. सो आता आम्ही निघालेलो आहोत महादेवांचं दर्शन करण्यासाठी गोकर्णाला. तर हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि आजचा हा व्हिडिओ आहे गोकर्णाचा तो नवीन असणार आहे. सो चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके बाय बाय.